एका सेवेसाठी घेतलेला अभंग हा तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा संतपर प्रकरणातला आहे। या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी संतांचं वर्णन केलंय। संत कसे आहेत, श्री या शब्दातून संतांचं वर्णन केलंय। संत श्रीमंत आहेत आणि अशा संतांच्या चरणावर मी माथा टेकतो, अशा संतांना मी साष्टांग दंडवत करतो। त्याचा परिणाम माझ्या जीवनात असा झाला, मी विश्रांतीला प्राप्त झालो, माझ्या अंतःकरणामध्ये भक्ती प्रेम सुख वाढलं, माझी काया प्रफुल्लित सुशोभित झाली, आनंदित झालो मी, माझा उद्धार निश्चित झाला। या संतांची मला सेवा घडली नाही, मात्र पूर्व पुण्य ठेवा ओढवला। असे संत महात्मे ज्यांच्यामुळे मला हे सगळं मिळालं, ते संत कसे आहेत? एका शब्दामध्ये त्यांचं वर्णन आहे श्री। पण या श्री शब्दाचं ऐश्वर्य काय, या श्री शब्दाची श्रीमंती काय, या संबंधी आपला विचार सुरू आहे। संतांच्याकडे श्री आहे, श्रीमंती आहे, म्हणजे काय आहे? एका शब्दामध्ये जरी वर्णन असलं तरी हे हा एक शब्द आयुष्यभर चिंतन केलं तरी सुद्धा समाप्त होणार नाही असा हा शब्द आहे। कारण तो तुकोबारायाच्या मुखातून आलेला आहे। हा शब्द श्रीमंत आहे। या शब्दासंबंधी आपलं चिंतन सुरू आहे। 15 कीर्तनं झालीत, हे 16वं कीर्तन या श्री शब्दाच्या अर्थाच्या संबंधाने आपण करतोय। पहिल्या कीर्तनामध्ये आपण श्री या शब्दाचा आदर आणि मंगल असा अर्थ केला। संतांचं मंगल करतात, संतांचा आदर व्यक्त करतात श्री शब्दातून, असं चिंतन पहिल्या कीर्तनात झालं। दुसऱ्या कीर्तनामध्ये संतांच्याकडे व्यावहारिक ऐश्वर्य ही श्री आहे असं आपण चिंतन केलंय। तिसऱ्या कीर्तनामध्ये आपण संतांच्याकडे भक्त नावाची श्रीमंती आहे, भक्ती नावाची श्रीमंती आहे आणि भगवंत नावाची श्रीमंती आहे, हे धन आहे असं चिंतन आपण तिसऱ्या कीर्तनामध्ये केलंय। चौथ्या कीर्तनामध्ये आपण श्री शब्दाचा अर्थ चिंतन करताना संतांच्याकडे विवेक श्री आहे आणि संत विवेकाने संपन्न कसे आहेत हा विचार केला। 5व्या कीर्तनामध्ये संतांच्याकडे वैराग्य नावाची श्री कशी आहे हा विचार आपण केला। 6व्या कीर्तनामध्ये संतांच्याकडे समाधी षटक नावाची संपत्ती ही श्री कशी आहे हा विचार आपण केला। 7व्या कीर्तनामध्ये संतांच्याकडे मुमुक्षा नावाची श्री कशी आहे असा आपण विचार केला। 8व्या कीर्तनामध्ये संतांच्याकडे ब्रह्मविद्या नावाची श्री आहे असा विचार आपण करून आलो। 8 कीर्तनामध्ये साधन श्रीचा विचार केला। 9व्या कीर्तनामध्ये आपण संतांच्याकडे मोक्ष नावाची श्री आहे असा विचार केला, याला साध्यश्री असं आपण नाव दिलं। 10व्या कीर्तनापासून पुढे संतांच्याकडे ज्ञानोत्तर दशेमध्ये मोक्ष प्राप्तीच्या नंतर सुद्धा एक श्री असते, ऐश्वर्य असतं, या संबंधीचा आपला विचार सुरू आहे। त्यामध्ये 10व्या कीर्तनात आपण संतांच्याकडे ज्ञानाच्या नंतर सुद्धा हरिस्मृती नावाची श्री आहे, हरीचं नित्य स्मरण करणं ही त्यांची श्री आहे, संपत्ती आहे, हा विचार आपण महाभारताच्या आधाराने केला। 11व्या कीर्तनामध्ये आपण संतांच्याकडे यज्ञ नावाची श्री आहे, यज्ञश्री, नामजप यज्ञश्री, हा वेदातून विचार केला। 12व्या कीर्तनामध्ये आपण संतांच्याकडे दैवी संपत्ती नावाची श्री कशी आहे हा ज्ञानेश्वरीतून विचार केला। 13व्या कीर्तनामध्ये आपण संतांच्याकडे विभव नावाची श्री कशी आहे, योग भ्रष्ट पुरुष 6व्या अध्यायामध्ये जे ज्ञानेश्वरीत वर्णन केलंय, ज्या कुळात ज्या घरात जन्माला येतो त्या घरामध्ये असणारा जो ज्ञानी आहे तो कसा आहे, शुचीनाम श्रीमताम गेहे, त्या श्रीमताम पदावरचं चिंतन करताना साधूकडं विभव नावाची श्री कशी असते हा विचार आपण केला। 13 कीर्तनं झाली। 14व्या कीर्तनामध्ये आपण शंकराचार्यांच्या प्रश्नोत्तरी ग्रंथाच्या आधाराने संतांच्याकडे समस्त तोष नावाची श्री असते असा विचार आपण करून आलो। मागच्या कीर्तनामध्ये म्हणजे 15व्या कीर्तनामध्ये आपण श्री शब्दाचा अर्थ चिंतन करत असताना ज्ञानोबरायांनी 9व्या अध्यायामध्ये जो ऐश्वर्य योग सांगितला, त्या ऐश्वर्य योगाने संत संपन्न कसे आहेत त्या श्रीचा विचार केला। ऐश्वर्य योग नावाची श्री साधूकडे कशी आहे असा ज्ञानेश्वरीतून आपण विचार केला, गीतेतून विचार केला। 15 कीर्तनं झाली, आज 16वं कीर्तन आहे। आजही आपण ज्ञानाच्या नंतर साधू पुरुषाकडे एक श्री असते, त्या श्रीच्या संबंधाने चिंतन करणार आहेत।
आज ज्ञानेश्वरीच्या आधाराने अमृतानुभव, तुकोबरायांची गाथा आणि निळोबराय या सगळ्यांच्या प्रमाणाच्या आधाराने मी श्री शब्दाच्या संबंधाने चिंतन करणार आहे. ज्ञानेश्वरीमध्ये पहिल्या अध्यायामध्ये काही प्रकरणं आलीत सुरुवातीला. अगदी ग्रंथाला म्हणजे गीतेवर व्याख्यान करायला आरंभ करण्यापूर्वी माऊलींनी काही प्रकरणं तिथे दिलीत. त्यात पहिल्या 20 ओव्यामध्ये गणपतीचं वर्णन आहे. गणपती कसा आहे थोडंसं पुढे बोलेल मी. श्री मला आज तीच श्री सांगायची आहे. गणपती बाप्पांचं वर्णन आहे. वाङ्मयीन गणपती ज्ञानोबरायांनी सांगितला. पुढे सरस्वतीचं वर्णन आहे, पुढे गुरूंचं वर्णन आहे आणि मग महाभारताचं वर्णन केलंय. महाभारत हे असं एक उद्यान आहे, अशी बाग आहे की ज्या बागेमध्ये विवेकाची झाड आहेत. हे ज्ञानोबरायांची भाषा. ऐका. देवीची ऐका अनेक एक, येथुनी शब्द श्री सच्छास्त्रिक आणि महाबोधी कोवळीक दुनावली. ज्ञानोबराय म्हणतात ऐका, आणखी ऐका. देवीची ऐका, तसंच आणखी ऐका. आणि एक सांगतो, येथुनी म्हणजे महाभारतातून शब्द श्री, श्रीचं मला चिंतन करायचं आहे. या महाभारतातून शब्द नावाची श्री जन्माला आलेली आहे. श्री म्हणजे ऐश्वर्य. शब्दाचं ऐश्वर्य महाभारतातून जन्माला आलेलं आहे, निर्माण झालंय. महाभारत म्हणजे शाब्दिक ऐश्वर्य. विढल अर्थात तुमच्या ध्यानात आलं असेल, आज मी शब्दश्रीचं चिंतन करणार आहे. श्री संतांची या संतांच्याकडे श्री आहे. मग कोणती श्री? आजच्या कीर्तनाचा विषय आहे संतांच्याकडे शब्दश्री आहे. शब्द नावाची श्री आहे. त्याला प्रमाण दिलंय मी ज्ञानोबराय. माऊलींची ही कल्पना आहे, बरं ध्यानात घ्या. याला प्रतिभा म्हणतात. हे कोणाच्याही ध्यानात आलं नाही की शब्दालाही संपत्ती म्हणतात. ज्ञानोबरायांनी जगामध्ये पहिल्यांदा हा शब्द वापरलाय की शब्दालाही संपत्ती म्हटलं जातं. शब्द सुद्धा श्री असते, संपत्ती असते. ज्ञानोबराय शब्द देतात, येथून शब्द श्री. महाभारतातून शब्द नावाची श्री जन्माला आलेली आहे. सच्छास्त्रिक या शब्द श्रीतून निर्माण झालेले सतशास्त्र महाभारतातूनच आले. ज्ञानोबराय म्हणतात शब्द नावाची श्री असते, संपत्ती असते. आणि मग हा माऊलींचा आदर्श घेऊन, माऊलींचे हे शब्द बघून, ज्ञानेश्वरीचा आधार घेऊन तिथून पुढच्या मग सगळ्या संतांनी शब्दाला संपत्ती म्हटलेलं दिसून येतं. विठाल ज्ञानोबराय म्हणतात शब्द नावाची सुद्धा श्री असते, ती साधूकडे आहे. मग तुकाराम महाराजांनी सुद्धा या शब्दश्रीचं वर्णन केलं. तुकोबराय म्हणतात आमच्याकडे व्यावहारिक धन तर नाहीये. तसं तर होतं, आपण दुसऱ्या कीर्तनामध्ये पाहून आलोय. तसं तर त्यांच्याकडे व्यावहारिकही धन होतं, पण ते त्यांनी जगाला दाखवलं नाही. जगाला दाखवली गरिबी, दारिद्र्य दाखवलं, पण त्यांच्याकडे सुद्धा ऐश्वर्य होतं, व्यावहारिकही धन होतं. पण तुकाराम महाराजांना त्याचं कौतुक नाही. तुकोबराय म्हणतात आमच्या घरी हे व्यावहारिक धन याचं आम्हाला कौतुक नाही, पण आमच्या घरी शब्द नावाचं धन आहे. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने. आम्हा
जीवाची जीवन शब्दाची आमूच्या जीवांचे जीवन भाषा आहे. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने. आमच्या घरी एक धन आहे, रत्न आहे ते, आणि ते कोणते आहेत? शब्द नावाचं धन आहे. ती रत्न आहेत आमच्या घरी. शब्दाचीच शस्त्र सुद्धा आम्ही बनवलीत. शब्दच आमच्या जीवाचं जीवन आहे. आणि शब्द वाटू धन एकमेका. आम्ही शब्द नावाचं धन जगामध्ये एकमेकांना वाटतो. तुकाराम महाराजांनी सुद्धा शब्दाला धन म्हटलंय. मला प्रमाण द्यायचंय फक्त. ज्ञानोबराय शब्दाला श्री म्हणतात, तुकाराम महाराज शब्दाला रत्न म्हणतात, धन म्हणतात. ऐका, अजून प्रमाण देतो. प्रमाण देऊन मगच विस्तार करणार आहे. निळोबरायाचं गोड प्रमाण आहे. जसं ज्ञानेश्वर महाराजांनी शब्दाला श्री म्हटलं, तुकाराम महाराजांनी शब्दाला धन म्हटलं, तसंच निळोबरायांनी शब्दाला ऐश्वर्य म्हटलंय. एकार्थवाची शब्द आहेत सगळे. धन म्हणा, श्री म्हणा, संपत्ती म्हणा, ऐश्वर्य म्हणा. शब्दाला ऐश्वर्य म्हणतात. ऐश्वर्याची वचनाक्षरी, ऐश्वर्याची वचनाक्षरी वदती मधुरे तत्वदाती, वदती मधुरे तत्वदाती. ऐश्वर्याची वचनाक्षरी. निळोबराय म्हणतात ही अक्षर की जी संतांच्या मुखातून आली. वचनाक्षरे शब्दाचा अर्थ आहे उच्चते असौ इति वचन. अक्षर म्हणजे वर्ण, आणि जी अक्षर संतांच्या मुखातून बोलल्या गेलीत त्यांना म्हणायचं वचनाक्षरे. कारण अक्षर लिहिली पण जातात. लिहिलेली अक्षर वेगळी, बोललेली अक्षर वेगळी. निळोबराय म्हणतात ऐश्वर्याची आहेत ती वचनाक्षर. लिहिलेली अक्षर म्हणत नाहीत निळोबराय, मुखातून आलेली अक्षर. ज्ञानोबरायाच्या, तुकोबरायांच्या मुखातून आलेली अक्षर म्हणजे ज्ञानेश्वरी गाथा आहे. त्यांच्या मुखातून आलीत म्हणून ती वचनाक्षर झाली. आणि अशी संतांच्या मुखातून आलेली वचनाक्षर ऐश्वर्याची आहेत, ऐश्वर्य संपन्न आहेत असं निळोबराय बोलतात. विठ्ठल विठ्ठल एका दृष्टीनं ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचं केलेलं हे वर्णन आहे असं म्हणायला अडचण नाही. माऊलींच्या मुखातून आलेली वचनाक्षर निळोबराय सांगतात ही ऐश्वर्य संपन्न आहे, ऐश्वर्य संपन्न आहे. कशी आहे ते, का ऐश्वर्य संपन्न म्हणायचं त्याला? निळोबराय म्हणतात वदती बोलतात, संत महात्मे जे बोलतात. मधुरे ती मधुर आहेत, आणि तत्वदाती तत्वाचं दान करणारी आहेत. ब्रह्म तत्वाचं एका एका अक्षरातून ते दान करणारी आहे. भाव अक्षरात गाठी, भाव अक्षरात गाठी, भाव अक्षरात भाव
अक्षरांची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी. काय गोड वर्णन आहे महाराज. भाव आणि अक्षर यांची गाठ कोणालाही सुटत नाही. त्याला चिंतन करावं लागतं, अभ्यास करावं लागतं, श्रीगुरूंच्या चरणाजवळ बसावं लागतं, मग ह्या गाठी खोलतात. भाव अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी. ब्रह्मज्ञानाने ती सुंदर झालेली आहे गाठ, म्हणजे ज्ञानेश्वरीतील. याला म्हणायचं तत्वदाती, गोड प्रमाण महाराज. तत्वाचं दान करणारी एक एक अक्षर आहेत. ही अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. अर्जुना लागी चितकळिका उभविलिया श्रीकृष्णे. अर्जुनासाठी निर्माण केलेली ही चितकळिका म्हणजे एक एक अक्षर आहेत. ही ज्ञानेश्वरी दिवाळीच आहे महाराज. एक एक अक्षर म्हणजे एक एक दिवा आहे. चितकळिका म्हणजे दिवा, पण ज्ञानाचा दिवा. चित म्हणजे ज्ञान, कळिका म्हणजे दिवा. ज्ञानाचा दिवा म्हणजे ज्ञानेश्वरीतील एक एक अक्षर आहे. म्हणजे ज्ञानेश्वरी दिवाळीच साजरी आहे. विठाल विठाल. ऐका, थोडं चिंतन सांगतो. आपल्या जीवनामध्ये शब्द अत्यंत महत्वाचा आहे आणि शब्दावरच जग चाललंय महाराज. जगातला सर्व व्यवहार, कोणत्याही क्षेत्रातला, परमार्थ असो, संसार असो, व्यवहार असो, सर्व व्यवहार शाब्दिक आहे, शब्दात्मक आहे. न्यायशास्त्र सांगतं सर्वम व्यवहारा, सर्व व्यवहारा शब्दात्मका. तर्कसंग्रहामध्ये आलेलं वाक्य आहे. शब्द गुणकम आकाशम. शब्दाचा, आकाशाचा गुण आहे शब्द. शब्दाशिवाय जगत चालणं शक्य नाही. आंधळ असलं तर चालेल, जग चालेल, लक्षात घ्या. पण त्याला ऐकू येणं अत्यंत महत्वाचं आहे, कारण शब्द हा ऐकण्याचा विषय आहे. आणि जगामध्ये जेवढं ज्ञान होतं ना, ते डोळ्याने होत नाही, त्वचेने होत नाही, हातापायाने होत नाही, कानाने होत. जेवढंही ज्ञान आहे कुठल्याही क्षेत्रातलं, राजकारण असो, व्यवहार असो, परमार्थ असो, शब्दाने ज्ञान होतं, शब्दाने. आणि ते शब्द कानात गेले पाहिजे. कानात मने पहा शब्दीची हादी. ओ तुका म्हणे पहा शब्दची हा देव. तुका म्हणे पहा शब्दची हा देव. शब्द सामान्य नाही, शब्दची हा देव. शब्दच देव आहे म्हणतात. आणि त्याची पूजा सुद्धा शब्दानेच करू. शब्दाची गौरव पूजा करू. गौरव म्हणजे वर्णन, त्याचं वर्णनही शब्दाने करून त्याची पूजा सुद्धा शब्दाने करू. माझा मुद्दा एवढाच आहे महाराज, लक्षात घ्या. जगात शब्द ज्ञान अत्यंत महत्वाचं. शब्द महत्वाचा आहे. शब्द हा बहुसारा. वा. उपकाराची राशी शब्द हा बहुसार. उपकाराची राशी म्हणून चालविला माझी दिल त्याशी. सिद्धोळीची तैयारी
हा बहुसार उपकाराची राशी. दोन शब्द दिलेत तुकोबरायांनी. शब्द हा कसा आहे? बहुसार. जगातला सार म्हणजे शब्द आहे. सारभूत जर काय असेल जगामध्ये तर कोण आहे? शब्द आहे. त्याचा संदर्भ पुढे मी देईल तुम्हाला, पण पुढचा शब्द आहे का? उपकाराची राशी. शब्द म्हणजे उपकाराची रास आहे. आपल्यावर जेवढे उपकार आहेत ते पहिले शब्दाचे उपकार आपल्यावर आहेत. आपण जन्माला येण्यापासून तर मृत्यूपर्यंत शब्दाचे उपकार आपल्यावर आहेत. शाळेमध्ये काय शिकतो आपण? शब्दच आहेत. बोलतो, कोणीतरी समजावून सांगतं, शब्दच आहे. शब्दाचेच उपकार आहेत आपल्यावर. उपकाराची राशी आणि बहुसार. सारभूत आहे आणि उपकाराची राशी. संदर्भ सांगतो ऐका. विठाल ज्ञानेश्वरीमध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये सहयज्ञा प्रजा सृष्टवा या श्लोकावर चिंतन करताना ज्ञानोबराय बोलतात, सृष्टीची या उपक्रमा पूर्वीगा विरोत्तमा वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. आता श्रीमद भागवतामध्ये या ओवीचा विस्तार बघा. हे जगत निर्माण होण्याच्या पूर्वी महाविष्णूंच्या नाभी कमळातून ब्रह्मदेवाचा पहिला जन्म. ब्रह्मदेव जन्माला आल्याच्या नंतर इकडे तिकडे असा बघू लागला. लक्षात घ्या बरं, का सांगतोय? शब्द सांगायचा आहे मला. शब्द बहुसार आहे, उपकाराची रास आहे. ब्रह्मदेव जन्माला आला, इकडे तिकडे बघत होता. सगळं पाणी होतं, काही कळत नव्हतं. काय करावं? मी कोण आहे? मला करायचंय काय? माझं साध्य काय? काही समजत नव्हतं. म्हणून ज्ञानोबराय त्याला वेडा म्हणतात. वेडा ऐसा ब्रह्मा. वेडा म्हणजे वेडा ऐसा. वेडाच होता असंही नाही, वेड्यासारखा. वेड्यासारखा ब्रह्मदेव झाला. समजे ना, काय करावं? त्याचं साध्य काय? मी कोण? मला करायचंय काय? काहीच कळे ना. बघत होता इकडे तिकडे. वेदामध्ये वर्णन आलंय, त्याला 4 तोंड फुटली. 4ही तोंडांनी 4ही दिशांना बघत होता. काही कळे ना, काय करावं? महाराज, भगवान परमात्मा महाविष्णू म्हणजे त्याचे वडील आहेत. आणि जेव्हा लेकरू असं कासावीस होतं, काय करावं काय करावं कळत नाही, तेव्हा पहिल्यांदा आधार बापाचा असतो. पहिला आधार कोणाचा असतो? आपल्याला बापाचा आधार असतो. म्हणून परमात्म्याने काय केलं? अजून तर दर्शन घेण्या इतकी ब्रह्मदेवाची योग्यता नव्हती, म्हणून परमात्म्याने 2 शब्दांचं उच्चारण केलं. तप तप. कानावर पडले शब्द. तप तप. मला कोणीतरी सांगताय तप कर तप कर, पण तप म्हणजे काय? तप करायचं कसं? हेही पुन्हा कळे ना त्याला, ब्रह्मदेवाला लक्षात येईना. आणि मग भगवान परमात्म्यानेच पुन्हा ब्रह्मदेवावर दया म्हणून ब्रह्मदेवाला पहिल्यांदा बोलायला शिकवलं. लक्षात घ्या बरं, शब्द सांगतोय मी, ते विसरूच नका मुद्दा. ब्रह्मदेवाला जसं आपले वडील आई लेकराला काय करतात? अगोदर आई म्हण, बाबा म्हण, काहीतरी बोलायला शिकवतात. ते शब्दच आहेत ना, शिकवतात. तसं भगवान महाविष्णूंनी ब्रह्मदेवावर पहिला शब्दाचा संस्कार केला. शब्दाचा पहिला संस्कार केला आणि ब्रह्मदेवाला बोलायला शिकवलं. ओम आणि अथ. आता श्लोक आहे का? ओंकारश्च अथ शब्दश्च द्वावेतौ ब्रह्मणः पुरा कंठं भित्वा विनिर्यातौ तस्मान् मांगलिका उभौ इति. ओंकार आणि अथ हे 2 शब्द भगवंताने ब्रह्मदेवाच्या मुखातून पहिल्यांदा वदवून घेतली, म्हणून त्यांना मांगलिक मानलं जातं. म्हणून ब्रह्मदेवाला पहिल्यांदा काय बोलाय शिकवलं? ओम ओम. आणि त्यातून सूचित केलं तप कर म्हणजे ओंकाराचा जप कर. आणि अथ शब्द बोलवून घेतला आणि त्यानं भगवंताने सूचित केलंय अथ म्हणजे आता. आता सृष्टी कर, सृष्टी निर्माण कर. पण कधी? आधी ओंकाराचा जप कर, तप कर, मग सृष्टी निर्माण कर. लक्षात घ्या, ब्रह्मदेवाने ओंकाराची साधना केली. कितीतरी वर्ष ओमचा जप केला, हे तप केलं. आणि त्या ओंकाराच्या साधनेने, त्या तपाने ब्रह्मदेवाने पहिल्यांदा वेद निर्माण केले. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, ओंकाराची कुशी अक्षरे आहाती अ उ म कारेशी
जिये उपजत वेदेशी उठली तिन्ही. वेदा सकट ही अ उ म निर्माण झाली. ऋग यजु साम अ उ म 3 अक्षरापासून 3 वेद निर्माण झाले. ब्रह्मदेवाने पहिल्यांदा वेद निर्माण केला. मग वेद निर्माण केल्यावर मग त्या वेदाचं पठन करण्यासाठी ब्राह्मण, मग यज्ञ आणि मग संपूर्ण सृष्टी असा भागवतामध्ये विस्तार आला. त्याच्यासाठी ज्ञानोबरायांच्या काही ओव्याही प्रमाण आहेत. मग सारं जग झालं. आता मला सांगा, सगळं जग निर्माण होण्याच्या पूर्वी ब्रह्मदेवाने काय केलं? ओमचा जप केला. ओम हा एक शब्द आहे, म्हणजे जग निर्माण होण्याच्या अगोदर शब्द आहे, नंतर जग आहे. आणि ओम पासून पुढे सगळं जग निर्माण झालं असेल तर जगावर पहिले उपकार ओमकाराचे आहेत. ओम म्हणजे शब्द आहे, म्हणून तुकोबाराय म्हणतात शब्द हा बहुसार उपकाराची राशी. विठ्ठल जग निर्माण होण्यापासून तर जगतातला व्यवहार होण्यापर्यंत शब्दाचेच आपल्यावर उपकार आहेत. आता तरी सगळं शब्दावरच चाललेलं आहे. ऐका, अमृत अनुभवामध्ये ज्ञानोबाराय म्हणतात हा शब्द किती महत्वाचा आहे. उद्धव महाराज, शब्द खंडन नावाचं प्रकरण आहे. बाप उपयोगी वस्तू शब्दू स्मरण दानी प्रसिद्धू अमूर्ताचा मूर्तू आरिसा नव्हे. माऊलींनी आक्षेपार्थाने प्रश्न विचारलाय. सांगा, बाप रे बाप, उपयोगी वस्तू शब्दू, या जगामध्ये या जगाला अत्यंत उपयोगाची वस्तू म्हणजे शब्द आहे. माऊलींचं चिंतन आहे अमृतानुभवातलं. या जगाला अत्यंत उपयोगाचा कोण आहे? शब्द नावाची वस्तू. सो शब्दाचा मारा केला विठ्ठल का कुळाती आला, विठ्ठल का कुळाती आला. शब्द नावाचा काय आहे? अंकुश. त्याचा मारा केला कुणाला? देवाला, संतांनी. आणि मग विठ्ठल काकुळती आला. मारू नका हो, भेटतो मी तुम्हाला, काळजी करू नका, काय पाहिजे सांगा. विठ्ठल काकुळती कधी आला? या शब्दाचा मार दिला. म्हणजे जनाबाईनं शिव्याच घातल्या ना, ते शब्दच आहे. तुकाराम महाराजांनी भांडण केलं देवाबरोबर, मग हा घाबरला. विठ्ठल काकुळती आला. विठ्ठल ज्ञानोबराय म्हणतात बाप उपयोगी वस्तू शब्द स्मरणदानी प्रसिद्ध. जगात या शब्दाची प्रसिद्धी आहे म्हणतात. कशामध्ये? स्मरणाचं दान करण्यामध्ये. दानशूर हा शब्द, आणि त्याच ज्ञानाचं दान करतो. आणि त्यातले त्यात सर्वात महत्वाचं दान म्हणजे स्मरण. स्मरण झालं. कशाने स्मरण होतं आपल्याला? एखादा आपण शब्द बोलत बोलत गेलो की मग काय होतं? आपल्याला स्मरण होतं. कोणीतरी समजावून सांगतं, अरे आठव, आपण इथं गेलो नव्हतो का, तिथं गेलो नव्हतो का, असं नाही झालं का, हे नाही भेटलं का आपल्याला, त्याला आपण असं असं बोललो नाही का. आणि त्याचं ऐकता ऐकता मग म्हणतो हा हा आठवलं. स्मरणदानी प्रसिद्धू, स्मरण करून देण्यामध्ये प्रसिद्ध आहे शब्द म्हणतात. आता पुढचं चिंतन आहे का? अमूर्ताचा मूर्तू आरसा नव्हे. अमूर्त वस्तू पाहण्याचा हा आरसा नाही का, असं माऊली विचारतात. म्हणजे आहे असं त्याचं उत्तर आहे. या व्यावहारिक आरशामध्ये मूर्त पदार्थ पाहिजे दिसण्यासाठी. आकारवान पदार्थ आपल्याला आरशात दिसतो, पण हा शब्द नावाचा आरसा असा आहे की या आरशामध्ये अमूर्ताचं दर्शन होतं म्हणतात माऊली. ज्याला आकार नाही, जे अव्यक्त आहे, अरूप आहे, अनाम आहे, अजाती आहे, असं जे परमात्मा तत्व आहे, त्या अमूर्त ब्रह्मतत्वाचं दर्शन शब्दाच्या आरशामध्ये होतं. विठ्ठल
त्याच्यापेक्षा महत्वाची आहे. पाहते आरिशे पाहे येथ काय नवल आहे, येणे आरिशे पाहे न पाहते पाहते. माऊली अमृतानुभवात म्हणतात, व्यावहारिक आरशामध्ये पाहणारा मनुष्य पाहतो, ज्याला दृष्टी आहे तो पाहतो. माऊलींची शब्दरचना आहे, साहित्यिक भाषा आहे. व्यावहारिक आरशामध्ये पाहणारा मनुष्य म्हणजे ज्याला दृष्टी आहे तो पाहतो, आपला गंध सरळ करतो, आपण कसं दिसतो वगैरे सगळं पाहतो. यात काय नवल आहे म्हणतात, या आरशात काही नवल नाही. यात काय नवल आहे? पण येणे आरिशे पाहे या शब्द नावाच्या आरशामध्ये पाहतो कोण? न पाहते पाहते. न पाहणारा म्हणजे ज्याला दृष्टी नाही, जो आंधळा मनुष्य आहे, तो आंधळा मनुष्य सुद्धा शब्दाच्या आरशात पाहू शकतो. विठ्ठल अजून ज्ञानोबा म्हणतात ऐका, ठावो न पवता जयाचा मनेशी मुरडली वाचा, तो देव होय शब्दाचा चमत्कारू. गोड ओव्या आहेत माऊली. ज्ञानोबा म्हणतात, ज्या परमतत्वापासून मनासह वाचा मागे फिरते, यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. ज्या परमतत्वाला प्राप्त न करताच मनही माग फिरतन, सगळी इंद्रिय माग फिरतात, असं जे परमतत्व आहे तो देव आहे म्हणतात माऊली. आणि तो देव शब्दाचा चमत्कारू होय, म्हणजे शब्दामध्ये तो येतो. हा चमत्कार नाही का? शब्दामध्ये तो आकळल्या जातो. असाही असणारा परमात्मा आकळय तो. पण असाही परमात्मा ज्ञानोबा म्हणतात, आम्ही त्याला शब्दात आणून जगाला दाखवू. बोली अरूपाचे रूप दावीन, अतींद्रिय परी भोगवीन इंद्रिया करवी. बोली म्हणजे शब्द. आमच्या शब्दामध्ये अरूप असणाऱ्या परमात्म्याचं आम्ही दर्शन करू, ज्याला रूप नाही, पण आम्ही शब्दाच्या आरशामध्ये अरूप परमात्म्याचं रूप दाखवू म्हणतात. पण हे शब्द तुमचे आमचे नाही, हे शब्द ज्ञानोबरायाचे पाहिजे. विठ्ठल ज्ञानोबरायांचे ते शब्द पाहिजेत. कारण माऊली स्वतः म्हणतात, माझा मराठाची बोल कौतुके अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. माऊली म्हणतात, ही माझी प्रतिज्ञाच आहे. आमचे शब्द म्हणजे अमृताला सुद्धा पैजेनं जिंकणारे आहेत. पैज घेऊन जिंकतात अमृताला सुद्धा, असे गोड आहेत आमचे शब्द. आणि या शब्दामध्ये आम्ही परमात्म्याचं दर्शनच जगाला करवून देऊ. जगाला दर्शन शब्दामध्ये करवून देऊ. महाराज, शब्दामध्ये दर्शन होतं. दर्शन संतांना जे दर्शन इंद्रियांनी झालं, नेत्रांनी झालं, अनुभूतीत त्यांच्या आलं, ते त्यांच्या अनुभूतीतलं परमात्मा दर्शन संतांनी जगाला शब्दाच्या माध्यमातून दिलं. वा, हे असो शब्द ब्रह्म जिये बाजे, शब्दो मावळले या निवांत निजे. वा, तो गीतार्थो मराठिया बोलीजे हा पाडू काही. ज्ञानोबा म्हणतात, त्या परमात्म्याचं वर्णन करता करता तो वेद सुद्धा अंथरुणा तळवटी दडे. पण त्या परमात्म्याचं चिंतन या गीतेच्या अर्थाच्या सांगण्याच्या निमित्ताने मी तुम्हाला करवून देतोय. हे मला जमणार आहे का? ही त्यांची नम्रता आहे, पण त्यांनी ते करून दाखवलं. विठ्ठल परमात्म्याचं दर्शन महाराज साधू पुरुषांनी केलं, संतांनी केलं, अनुभूती त्यांच्या ते आलं.
पण ते जगासमोर मांडताना संतांनी असं मांडलं, असं वर्णन केलं परमात्म्याचं की ते ऐकता ऐकता परमात्म्याचं रूप आपल्या अंतःकरणात उभं होतं. पांडुरंगाला ज्ञानोबारायांनी पाहिलं. आता सोपं सोपं सांगतो ऐका. पांडुरंगाला ज्ञानोबारायांनी प्रत्यक्ष पाहिलं. आपण प्रत्यक्ष पाहू शकतो का? आपल्याला तर मूर्तीच दिसते, पण सगुण रूपाने प्रत्यक्ष प्रकट होऊन सुंदर मनमोहन अशा रूपामध्ये परमात्म्याने ज्ञानोबारायांना दर्शन दिलं. ते ज्ञानोबारायांनी पाहिलं. रूप पाहता लोचनी, सुख झाले व साजनी. पाहिलं पांडुरंगाला आणि मग त्या पांडुरंगाचं असं शब्दामध्ये वर्णन केलंय की त्या शब्दाचं श्रवण करता करता पांडुरंग हृदयात उभा राहतो. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न कीळ भारती शांत मनाने हा अभंग ऐका, फक्त ऐका किंवा वाचा. परमात्मा आपल्या डोळ्यासमोर मनासमोर उभा राहील असे हे शब्द आहेत. याला म्हणायचं शब्दश्री. ही शब्दश्री आहे साधू पुरुषाकडे. हे शब्दाचं ऐश्वर्य आहे. शब्दे विन संवादो दुजे विन अनुवादो हे तव कैशेने गमे. परे हे परते बोलणे कुंटले वैखरे कैशेनी सांगे. लक्षात घ्या, शब्द आम्हाला ज्ञान करून देतो. वेदांतामध्ये 2 प्रकारचं ज्ञान सांगितलंय, परोक्ष आणि अपरोक्ष. परोक्ष ही ज्ञान मिळवायचं असेल तर शाब्दम देशिक पूर्वकम असं म्हटलंय. परमात्मा आहे असं ज्ञान होणं म्हणजे परोक्ष ज्ञान, अस्तित्वाचं ज्ञान. आणि तो परमात्मा सर्वत्र ओतप्रोत भरलेला आहे, व्यापक आहे, माझ्या सकट तोच आहे असं ज्ञान होणं म्हणजे अपरोक्ष ज्ञान. आणि हे दोन्ही प्रकारचं परोक्ष अपरोक्ष ज्ञान वेदांत शास्त्र आम्हाला सांगतं. शाब्दम म्हणजे ते शब्दातून झालं पाहिजे आणि देशिक पूर्वकम म्हणजे गुरूंच्या मुखातून झालं पाहिजे. देशिक म्हणजे उपदेशिक, उपदेश करणाऱ्या श्री गुरूंच्या मुखातून जेव्हा ते शास्त्रीय वेदातील शब्द येतात, उपदेशात्मक शब्द येतात आणि ते शब्द जेव्हा साधक शिष्य अधिकारी पुरुष कानांनी ऐकतो, त्यातून जे ज्ञान होतं त्या बुद्धीमध्ये प्रकाशित, त्याला परोक्ष अपरोक्ष ज्ञान म्हटलंय. त्याची 2 वर्म आणि 2 कारणं सांगितलीत. एक शाब्दम म्हणजे ते ज्ञान वाचून नाही झालं पाहिजे, शाब्दम म्हणजे ते कानाने झालं पाहिजे, ते शब्दच झाले ऐकले पाहिजे. शास्त्रातील शब्दच कानावर पडले पाहिजे तरच ज्ञान होतं. शास्त्राचा हा सिद्धांत आहे. वाचून नसतं ब्रह्मज्ञान होत कुणाला. ते कानानं ऐकलं पाहिजे आणि ते ज्यांच्या मुखातून शब्द निघायचे ते गुरु पाहिजे, ते श्रोत्रिय पाहिजे, ब्रह्मनिष्ठ पाहिजे, महात्मे पाहिजे, साधू पाहिजे, सज्जन पाहिजे, अनुभवी पाहिजे. आणि अशा अनुभवी संत महापुरुषाच्या मुखातून आलेले ते शाब्दम, ते शब्द त्याचे ऐश्वर्य आहे महाराज. आणि ते शब्द जेव्हा साधक ऐकतो तेव्हा त्याला ब्रह्मज्ञान होतं आणि तो मुक्त होतो. असं जर असेल
केली मात, कानाने ही गोष्ट वेदांताची ऐकावी लागते, मग जीवपणा घात झाला. मग जीवपण गेलं त्याचं, शिवपण त्याला प्राप्त होतं. पण ऐका बरं, माझा मुद्दा इथं आहे. एक तर ते ज्ञान शब्दातून झालं पाहिजे आणि साधू पुरुषाच्या मुखातून आलं पाहिजे. साधू पुरुषाच्या मुखातून जोपर्यंत तो शब्द येत नाही तोपर्यंत शब्दाला वजन येणार नाही, तोपर्यंत त्या शब्दामध्ये ऐश्वर्य नाही. लक्षात घ्या, तोपर्यंत त्या शब्दाला ऐश्वर्यत्व प्राप्त होत नाही. ते साधे खुळे शब्द राहतात. संताच्या मुखातून जर तोच शब्द तोच, पण साधूच्या संतांच्या मुखातून आली मुखावाटा अमृत वचने, उत्तीर्णता येणे नवी जन्मे. संतांचे वचन वारी जन्म दुःख, भिष्टान्न ते भूक निवारण. इथे काय म्हटलंय? संतांचे वचन, साधू पुरुषाच्या मुखातून आलेलं जे वचन आहे, जे शब्द आहेत, तेच ऐश्वर्य संपन्न आहेत. त्याच्यामध्येच श्री आहे, ऐश्वर्य आहे. आणि मग हे सगळं ध्यानात आल्यानंतर तुकाराम महाराजांनी विचार केला की त्या शब्दाला जर वजन साधू पुरुषाच्या मुखाशिवाय येत नसेल, हे मुख म्हणजे साधन आहे बरं, साधूच्या मुखातून शब्द आल्यावरच त्याला का वजन येतं, ऐश्वर्य प्राप्त होतं त्या शब्दाला. तर ते सहज मुखातून नाही ना शब्द आले, ते अनुभूतीतून आले, अनुभवलेले आणि अनुभूतीतून पुन्हा ते मुखातून वदलेले आहेत, असे ते शब्द आहेत. म्हणून त्या शब्दामध्ये वजन आहे जे अनुभूतीतून आलेले आहेत. संतांनी अनुभूती आधी घेतली त्याची, मग बोललेत, म्हणून त्यांच्या शब्दाला ऐश्वर्य. म्हणून संतांचे वचन वारी जन्म दुःख, कोणाचे पण नाही. हा सगळा विचार तुकाराम महाराजांनी केला की शब्दाला ऐश्वर्यच प्राप्त होतं साधूच्या मुखातून आल्यावर, अनुभूतीतून आल्यावर. असं असेल तर साधूच्या मुखातून मग जेवढेही शब्द आले ते सगळे शब्द कसे आहेत, ऐश्वर्य संपन्न आहेत. ते शब्दच ऐश्वर्य आहे. आणि अशा शब्द नावाच्या ऐश्वर्याने मग साधू संत संपन्न असल्यामुळे श्री संतांतिया श्री संतांतिया माता चरणावर, श्री संतांतिया श्री संतांतिया माता चरणावरी. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही संतांच्या चरणावर माथा टेकतो. ते संत सामान्य नाहीत, ते श्रीमंत आहेत. श्री संतांची या, मग कोणती श्री? तर शब्द नावाची श्री. संतांच्याकडे जे शब्द आहेत ती त्यांची श्री आहे. आणि शब्द श्रीने संपन्न असणाऱ्या संतांच्या चरणावर माथा. ऐका महाराज, फार महत्वाचा विषय हा.
वारकरी संप्रदायाचं खरं ऐश्वर जर काय असेल तर 1 ज्ञानेश्वरी आणि 2 गाथा, हे आमच्या संप्रदायाचं ऐश्वर आहे. जगातले सगळे संप्रदाय बाजूला ठेवा, संप्रदायातले चमत्कार बाजूला ठेवा, ज्ञानोबरायाचाही चमत्कार बाजूला ठेवा, फक्त खाली ज्ञानेश्वरी शिल्लक राहते, गाथा शिल्लक राहते. याचा अर्थ असा आहे, ज्ञानोबरायांचं बाकीचं सोडा काय कसं असेल, फक्त ज्ञानेश्वरीच घ्या. ऐश्वर्य आहे महाराज. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ जगात परत होणारच नाही. आमचे कुरेकर बाबा सांगत असतात, ज्ञानोबराय जरी पुन्हा लिहायला बसले तरी सुद्धा अशी ज्ञानेश्वरी त्यांना सुद्धा पुन्हा लिहिता येणार नाही. एवढी गोड आहे महाराज, अशी ज्ञानेश्वरी आहे. काय नाही सांगा ना ज्ञानेश्वरीमध्ये, काय नाही ज्ञानेश्वरीमध्ये, काय आहे याचं उत्तर आहे काय नाही. काय नाही सांगा. कृषी क्षेत्र ज्ञानेश्वरीतून तुम्हाला वाचायला मिळेल. कृषी शास्त्र, विज्ञान, जेवढे शोध लागलेत ना सगळे ज्ञानेश्वरीत आहेत. एका गती अंतराळे विमानाचा शोध आहे, घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा गडीचा शोध आहे. तये विजो माझे असे सलेल काही, विजेतून आपलं त्या पाण्यातून वीज निर्मिती कशी करायची ज्ञानोबरा यांनी सांगितलंय. सगळे शोध आहेत सगळे. त्यानंतर कितीतरी वर्षांनी जे शास्त्रज्ञ जन्माला आले विदेशी, त्यांनी आईन्स्टाईन असेल वगैरे, त्यांनी त्यांच्या नावाने ते शोध दिले, सांगितले. त्याच्या कितीतरी वर्ष अगोदर ज्ञानोबा यांनी ज्ञानेश्वरीमध्ये ते सगळे शोध लावलेत, दिले, दृष्टांतातून सांगितलेत. सिद्धांत तर अध्यात्माचे लांबच राहिले, दृष्टांतातून हे शोध लावलेत. माझं चिंतन सुरू आहे ज्ञानेश्वरीतील विज्ञान या संबंधी ग्रंथ लिहिणार आहे मी. सगळे कृषी विज्ञान असेल, जीव विज्ञान असेल, सगळं विज्ञान ज्ञानोबा यांनी ज्ञानेश्वरीत दिलेलं आहे. त्याचे वा की जे जैसे अफाटा समीरना, आपैतेपणे शहाणा, करुणी घेई विंजना आपणा आईशी. म्हणजे तो त्याच्यामध्ये पंख्याचा शोध लावला हे सांगायचंय तुम्हाला. बरं बरं बरं, पंख्याचा शोध लावला या ओवीमधून सिद्ध होतो. असे सगळे शोध आहेत. मी सांगत होतो माझं चिंतन चाललंय, काही दिवसांनी येईल ते समोर. ज्ञानेश्वरीतील विज्ञान म्हणजे आजच्या तरुणांना याची गरज आहे, प्रेरणा मिळाली पाहिजे आणि स्वाभिमानानं छाती फुगली पाहिजे आपली की आमच्या ज्ञानेश्वरीत काय नाही. सगळंच आहे महाराज. भूगोल आहे. पहिल्यांदा ही पृथ्वी गोल आहे हे ज्ञानोबा यांनी ज्ञानेश्वरीत सांगितलंय. नंतर त्याच्यावर कितीतरी वाद झाले. त्या शास्त्रज्ञाला तर मारण्यात आलं, राजानं मारून टाकलं. तो म्हटला पृथ्वी गोल आहे, त्याला मारून टाकलं त्या ख्रिश्चनाचा तो शास्त्रज्ञ. कारण त्यांच्या धर्मात सांगितलंय पृथ्वी कशी आहे, सपाट आहे. ख्रिश्चन धर्म सांगतो पृथ्वी कशी आहे, सपाट आहे. तो म्हणायला लागला पृथ्वी गोल आहे. राजानं मारून टाकलं त्याला, धर्माच्या विरोधी बोलतोय. ज्ञानोबा यांनी 750 वर्षापूर्वी सांगितलं भूगोल. भू म्हणजे भूमी, पृथ्वी, गोलही हा भूगोल शब्द ज्ञानोबा यांनी दिला आहे. विठ्ठल राजकारण कसं करावं, व्यवहार कसा करावा, शेती कशी करावी, गुरु कसा असावा, शिष्य कसा असावा, त्यांच्यातला संवाद कसा असावा, देव कसा असतो, भक्त कसा असतो, योग काय, भक्ती काय, कर्म काय, काय नाही महाराज. उपमा द्यावी कवन्या अंगा. ज्ञानेश्वरीतल्या कोणत्या अंगाला उपमा देता येईल, देताच येत नाही. अशी अवर्णनीय आहे ज्ञानेश्वरी. पण आमचं दुर्दैव एवढंच आहे की आम्ही वाचतच नाही. कधीतरी वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी, ज्ञान होय मूढा अति मूर्ख त्या दगडा. अति मूर्ख असू द्या, ज्ञानेश्वरी वाचा, ज्ञान होईल तुम्हाला म्हणतात. भाव धरून या वाचित ज्ञानेश्वरी, कृपा करे हरी. कित्येक जण असे आहेत महाराज ज्यांना वाचता येत नव्हतं. आम्ही स्वतः पाहिलेत आळंदीमध्ये.
अजान वृक्षाखाली बसून फक्त बोट माऊली माऊली म्हणून फिरवलं तर त्यांना वाचायला यायला लागलं. वाचायला कुणी शिकवलं नाही, पण त्यांना ती अक्षरं फुटायला लागली. माऊलीची कृपा आहे, ज्ञानेश्वरीचा महिमा आहे. हा कळणार नाही, तो अनुभवलाच पाहिजे. विठ्ठल आणि आपल्या धर्माचं ज्ञान आजकाल फार मोठं इकडे तिकडे ट्रेंड आहे. काय धर्म धर्म धर्म. अरे पण धर्म म्हणजे काय हेच माहिती नाही. आपल्या धर्माचं ज्ञान आपल्यालाच नाही. उगाच सनातन धर्म, हिंदू धर्म, हिंदू धर्म. विचारा बरं त्यांना धर्माची व्याख्या काय, धर्म म्हणजे काय, धर्माचे नियम काय, आणि कोण पालन करायचं लांबच राहिलं, पण व्याख्या सुद्धा माहिती नाहीत. म्हणून माझी विनंती आहे सगळ्यांना की आपण गीता, ज्ञानेश्वरी यांचे संस्कार दिले पाहिजे आपल्या मुलांना, तरच आपला धर्म टिकेल. अन्यथा धर्म कधी नष्ट होईल आपला सांगता येत नाही. पण गीता, ज्ञानेश्वरी याचं शिक्षण आपल्या मुलांना आपण दिलं पाहिजे. शाळेत शिक्षकांना द्यावं ही अपेक्षाच करू नका, आपण स्वतः दिलं पाहिजे ते शिक्षण. आणि त्यासाठी गावामध्ये आपल्या घरी ज्ञानेश्वरीचं वाचन, पारायण सुरू पाहिजे, अभ्यास सुरू पाहिजे. माझी विनंती हीच आहे. मागच्या कीर्तनात मी बोललो चातुर्मास झाल्यास करायचं काय. माझी विनंती आहे आपणा सगळ्यांना, परिसरातील सगळ्या लोकांना माझी हात जोडून विनंती आहे. माझा कसला स्वार्थ नाही याच्यामध्ये, मला काहीच देऊ नका, पण महिन्यातून किमान 7 ते 8 दिवस ज्ञानेश्वरीचं चिंतन गावात ठेवा. फक्त ज्ञानेश्वरीचं चिंतन. एका गावात एका अध्यायाचा सार सांगतो मी, भाव सांगतो. उपयोग करून घ्या या ज्ञानाचा. प्रत्येक गावामध्ये समजा दैठणा आहे, पहिला अध्याय, अंतर्वेली दुसरा अध्याय, शलमाव तिसरा अध्याय, सौंदना चौथा अध्याय, आणि एकाच्या गावात ऐकायला या ज्ञानेश्वरी पूर्ण ऐकायला मिळेल. आपला धर्म काय तेव्हा कळेल, आणि तेव्हा आपली मुलं संस्कारी निघतील. लक्षात घ्या, ज्ञानेश्वरीचं चिंतन गावागावामध्ये होणं अत्यंत गरजेचं आहे. ज्ञानेश्वरी ही पारायणासाठी केवळ नाहीये, आहे पारायण, पण केवळ पारायणासाठी ज्ञानेश्वरी नाहीच ज्ञानोबरायांनी लिहिली. ज्ञानेश्वरी लिहिली ती समजून घेण्यासाठी, तसं जगण्यासाठी. का लिहिली हे ग्रंथ ज्ञानोबरायांनी? जगाला ज्ञान द्यायचंय म्हणून लिहिली ना. मग ती वाचावी लागतील, समजून घ्यावी लागतील, मग तशा पद्धतीनं जीवन जगता येईल आपल्याला. कळालीच नाही तर नुसतं पारायण करायचं आणि पुन्हा बाहेर आलं की संसार भ्रष्ट जीवन जगायचं, काय त्याला अर्थ आहे? माऊली म्हणत असतील तू वाचूच नको, गरज नाही, तू ज्ञानेश्वरी नाही वाचली म्हणजे काय बिघडत नाही. पारायण करायचं मंदिरावर ज्ञानेश्वरीचं, बाहेर जाऊन पुन्हा भ्रष्ट जीवन जगायचं, काय त्याला अर्थ आहे? ज्ञानेश्वरी ही आपलं जीवन सुधारण्यासाठी निर्माण झालेली आहे. आणि ती कधी होईल, जीवन आपलं कधी यशस्वी होईल, समाधानी आनंदी होईल, सदाचार संपन्न होईल, ती ज्ञानेश्वरी कळाली तर. आणि कधी कळते? केवळ पारायण करून कळत नसते. कधीतरी ज्याने अभ्यास केलाय त्याला बोलवा आणि त्याच्या मुखातून ज्ञानेश्वरी समजून घ्या. विठ्ठल शब्दामध्ये ताकद असते महाराज, सामर्थ्य असतं, ते ऐश्वर्य असतं. तुकाराम महाराजांच्या शब्दात सामर्थ्य होतं, माऊलींच्या शब्दात सामर्थ्य होतं. त्या रामेश्वर भट्टांनी जेव्हा तुकाराम महाराजांची गाथा बुडवली आणि रामेश्वर भट्ट आळंदीला दर्शनासाठी निघाले, कारण ते माऊलींचे उपासक होते. वाटेमध्ये अनगडशा नावाचा फकीर होता, साधू होता. त्याच्या विहिरीमध्ये त्याला न विचारता उडी मारली, स्नान केलं. अनगडशा फकीराला कोणीतरी सांगितलं म्हणे तुमच्या विहिरीमध्ये कोणीतरी उडी मारली. त्याने तिथूनच शाप दिला. साधू होता, तपस्वी होता, डुबते रहू. विहिरीच्या बाहेर आला की रामेश्वर भट्टाच्या अंगाचा दाह व्हायचा. पाण्यात गेला की बरं वाटायचं. मग काय करायचं? आळंदीला निघालेत. शिष्यांनी बादल्या भरू घ्याव्यात, अंगावर टाकाव्यात. ते चित्र डोळ्यासमोर आणा. आळंदीला अशा अवस्थेमध्ये रामेश्वर भट्ट निघाले. माऊलींचं दर्शन केलं, दारामध्ये बसलेत, प्रार्थना करतायत, माऊली माझ्या अंगाचा दाह होतोय, काहीतरी करा, काहीतरी कृपा करा. तेव्हा ज्ञानोबरायांनी रामेश्वर भट्टांना दृष्टांत देऊन सांगितलं की बाबा, हा दाह जो तुला झालाय तो तुकाराम महाराजांचा तू छळ केलास, त्यांची गाथा बुडवलीस, म्हणून तुला हा त्रास होतोय.
त्याची तुझं काही घडली रे निंदा, म्हणून हे बाधा जडलीशे. तुका सर्व श्रेष्ठ प्रिय आम्हा थोर, का जो अवतार नाम याचा. नामदेवरायाचे अवतार तुकोबर आहेत आणि त्यांची निंदा तुला घडली म्हणून ही तुला बाधा होते. त्यांना शरण जा. तुकाराम महाराजांना तुला शरण जावं लागेल. रामेश्वर भट्ट आळंदीवरून देहूच्या दिशेनं पुन्हा निघाले. शिष्य धावत तुकाराम महाराजांकडे पुढे गेले आणि शिष्यांनी तुकाराम महाराजांना सांगितलं, आमचे महाराज येत आहेत, त्यांच्या अंगाचा दाह होतोय, काहीतरी करा. माऊलींनी सांगितलंय की तुमच्याशिवाय तो दाह शांत होणार नाही. आणि मग तुकाराम महाराजांनी काहीही विचार न करता एक अभंग लिहिला. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया. अर्थ फार गोड आहे महाराज. ज्याचं चित्त शुद्ध निर्मळ आहे ना, शत्रू सुद्धा त्याचे मित्र होतात. फक्त मन पवित्र पाहिजे, शुद्ध पाहिजे, स्वच्छ पाहिजे. आणि त्याला वाघन सर्प सुद्धा खाऊ शकत नाहीत, नष्ट करू शकत नाहीत. तुकोबरायांचं हे वचन आहे. अभंग लिहिला, कागदावर दिला, सांगितलं जा महाराजांना हे वाचायला दे. तो अभंग घेतला कागदावरचा. ते शिष्य पुन्हा वापस धावत आले. रामेश्वर भट्टांना तो कागद दिला आणि सांगितलं, महाराज तुकाराम महाराजांनी सांगितलं हा अभंग वाचा. अभंग हातामध्ये घेतला. अहंकार तर गेलेलाच होता, पण नम्रतेनं श्रद्धेने तो अभंग तुकाराम महाराजांचा रामेश्वर भट्टांनी वाचला. फक्त चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया. अभंग वाचला महाराज आणि रामेश्वर भट्टाच्या अंगाचा दाह शांत झाला. केवळ एक अभंग वाचनातून अंगाचा जर व्यावहारिक दाह संपन्न होत असेल तर संसाराचा ताप का नष्ट होणार नाही. लक्षात घ्या, अभंगामध्ये ही पावर आहे तुकोबरायांच्या. ही वस्तुनिष्ठ चरित्र आहेत, ही कथा आहे. जेव्हा तो धरणेकरी, दुसरा प्रसंग सांगतो आणखी एक. धरणेकरी ज्ञानोबरायांच्याकडे गेला. माऊली मला धन पाहिजे, विद्या पाहिजे. ज्ञानोबरायांनी सांगितलं देहूला जा, तुकाराम महाराजांच्याकडे जा. तिथं गेला. तुकाराम महाराज त्या ठिकाणी नामस्मरण करत शांत बसलेले होते. त्यांना हलवून वृत्तीवर आणलं, जागं केलं, म्हटलं मला धन पाहिजे, मला विद्या पण पाहिजे, श्रीमंतही व्हायचंय, विद्वानही व्हायचंय. अगोदर तर तुकाराम महाराजांनी त्याला समजावून सांगितलं, अरे कशाला नेदी चित्ता शांती ऐशी विद्या कशाला, काय करायचंय हे ज्ञान वगैरे, नामस्मरण कर, भक्ती कर आणि धन वगैरे मिळून कुठं तुला समाधान मिळणार आहे का. पण तो म्हटला द्यायचंय तर द्या, नाही तर नाही म्हणून सांगा. नाहीतरी मला वाटलं होतं की तुमच्याकडेच नाही तर तुम्ही मला काय देणार आहे. श्रद्धा नव्हती. तुकाराम महाराजांनी सांगितलं हे बघ इथं नारळ आहे, घेऊन जा, श्रीमंत होशील. तुकोबरायाचा आशीर्वाद होता महाराज तो. आणि अभंग धरणेकराचे प्रसंग 11 अभंग आहेत गाथ्यामध्ये. ते कागद दिला आणि म्हटले हे वाच, विद्वान होशील. तुकोबरायाचा आशीर्वाद होता, पण त्याचा विश्वास नाही बसला. त्याला वाटलं 11 अभंग वाचून कुठं विद्वान मी होणार आहे का, आणि नारळ हे फोडून खाल्ल्याच्या नंतर मला काय धन मिळणार आहे का, पाणीच राहणार खाली. श्रद्धा नव्हती काय कोणत्याही प्रकारची. तिथंच नारळही टाकून दिलं आणि तो कागदही टाकून दिला. धरणेकरी वापस निघून गेला. त्या रस्त्याने कोंडोबा नावाचा ब्राह्मण जात होता देहूमधून. तुकाराम महाराजांनी सांगितलं कोंडोबा इकडे ते अभंगाची जी चिठ्ठी आहे ते घेऊन जा घरी, आणि तो नारळ आहे तो घेऊन जा. तो श्रद्धाळू होता, अनपढ होता, शिकलेला नव्हता, अक्षर शत्रू होता, वाचता येत नव्हतं, पण श्रद्धेने तुकाराम महाराजांची भक्ती करत होता. त्यांच्या कीर्तनात उभं राहत होता, टाळ घेऊन. भक्त होता तुकाराम महाराजांचा. ती अभंगाची चिठ्ठी घेतली आणि वाचायला लागला. त्याला वाचता आलं आणि ते अभंग 11 अभंग त्याने पुटपुटले, वाचले. चरित्रामध्ये असं वर्णन केलंय त्याला वेदाचं आणि शास्त्राचं ज्ञान झालं. वेदाचे मंत्र म्हणत तो घरी गेला. घरी गेला, तुकाराम महाराजांचा प्रसाद आहे म्हणून नारळ फोडलं तर नारळातून हिरे निघाले, रत्न निघाले, श्रीमंत सुद्धा झाला. तुकाराम महाराजांच्या अभंगाची ही पावर आहे. याला म्हणतात शब्द नावाची श्री. विठोबा रखुमाई
माथा चरणावरी संतांच्याकडे शब्दश्री आहे. पुन्हा विनंती करतो, ऐका, पुन्हा माझी विनंती आहे की आपल्या जीवनामध्ये जरा शब्दाचं ऐश्वर्य प्राप्त करा. कधीतरी वेळ काढा. या धनासाठी पैशासाठी आपण आपलं आयुष्य घालवतोयच, आपला पूर्ण वेळ देतोयच, द्याच, काही अडचण नाही. मिळवलं पाहिजे, धन पैसा पाहिजे, सगळ्यांनाच गरजेचं आहे. पण हे मिळवत असताना कधीतरी तास 2 तास दिवसातून वेळ काढून ज्ञानेश्वरी वाचा. त्याच्यातून शब्द नावाची श्री मिळेल. आणि ती शब्दश्री अशी आहे की सगळं ऐश्वर्य, आतापर्यंत श्री शब्दाचे जे जे अर्थ केले ना, ते सगळं ऐश्वर्य त्या शब्दश्रीतून प्राप्त होतं. हे कारण नावाची शब्दश्री आहे, तिथून सगळं जगातलं ऐश्वर्य त्याला प्राप्त होईल. म्हणून ज्ञानेश्वरीशिवाय समाधान नाही जगामध्ये, मिळणारच नाही, प्राप्तच होणार नाही. आमचे गुरुवर्य नथुसिंग बाबा राजपूत आमच्या संस्थेचे शिक्षक, ते म्हणायचे, ज्याच्या घरी नाही ज्ञानेश्वरी गाथा त्याला हाना लाथा. त्यांचं वाक्य असायचं, ज्याच्या घरी नाही ज्ञानेश्वरी गाथा त्याला हाना 2 लाथा, असं म्हणायचे ते. महाराष्ट्रात जन्माला आलेला जो आहे त्यानं ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मरू नये, हे मामासाहेब यांचं वाक्य आहे. गुरुवर्य मामासाहेब दांडेकर म्हणायचे, महाराष्ट्रात जो जन्माला आला त्याने एकदा तरी आयुष्यामध्ये ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मरू नये, नाहीतर त्याच्यासारखा पापी कोणी नाही. विठ्ठल आणि दुसरी माझी विनंती अशी आहे की मी जरी इथं राहिलो गावी, मी जरी आळंदीला राहिलो, कुठे मी राहू द्या, मी महिन्यातले कमीत कमी 5-6 दिवस 7 दिवस तुमच्यासाठी कधीही द्यायला तयार आहे. महिन्यातले 5-6 दिवस ज्ञानेश्वरी सांगेन तुम्हाला. मी ज्ञानेश्वरी एक अध्यायाचं सार सांगेन, चिंतन सांगेन. लक्षात घ्या, चिंतन करा, आनंद घ्या. ज्ञानेश्वरीशिवाय सुखाला समाधानाला पर्याय नाही, दुसरा पर्यायच नाही. कधीतरी आता ह्या जन्मात नाही केलं, मेलात ना, तर पुन्हा 84 लक्ष योनी भोगल्यानंतर मानव म्हणून आल्यास पुन्हा तरी तुम्हाला हेच करावं लागेल. आणि हे नाही केलं तर पुन्हा 84 लक्ष योनी भोगून मानव जन्माला आल्यावर पुन्हा तरी हेच करावं लागेल. कधीतरी हेच करायचं असेल तर मग आताच केलेलं काय वाईट आहे. आमचे गुरुवर्य म्हणायचे, एक जणाचं 100 रुपयाचे ऋण होतं, ऋण एक जणाचं, महाराज 100 रुपयाचं ऋण एक जणाकडून घेतलेलं. खूप दिवस झाले तो मागायला आला, 100 रुपये दे माझे. तो म्हटला नाहीत माझ्याकडं. नाहीत म्हणला दुसरं काही मागाकडे, 100 रुपये सोडून दुसरं काही मागा. तो म्हटला एक काम कर, मग 100 रुपये नाहीत ना, मग 100 जोडे खा माझे. म्हणला चालेल, काय अडचण नाही. चांगला धष्टपुष्ट होता, मारा म्हणला 100 जोडे. ते पूर्वीचे नाळीचे जोडे, ते काही साधे नव्हते, एका हातानं उचलणार नाही ते आपल्यासारख्याला, असे जुने जोडे. 10-5 जोडे पाठीमध्ये मारल्याबरोबर पाठीचं धिरडं झालं. म्हणला महाराज 100 रुपये 100 जोडे सोडून दुसरं काही बी सांगा. हे नको कडे म्हणला, 100 जोडे नको, दुसरं काही सांगा. मग तो सेठ म्हणायला लागला, सावकार म्हणायला लागला, 100 जोडे नको, 100 रुपये पण द्यायचे नाहीत, मग 100 मिरच्या खा. म्हणला खातो बारीक बारीक मिरच्या. 10-5 मिरच्या खाल्ल्याबरोबर तोंडाची आग झाली. म्हटलं 100 रुपये 100 जोडे 100 मिरच्या सोडून दुसरं काही सांगा, हे नको. पुन्हा तो जो सावकार होता तो म्हणायला लागला, एक काम कर, मग 100 बटाटे खा, जरा सोपं बटाटे खा. त्याला वाटलं बटाटे सोपे आहेत, पण 10-5 5 25 30 एक बटाटे खाल्ले त्यानं बारीक बारीक. पुन्हा तोंडाची आग झाली. म्हटलं नाही नाही, 100 जोडे 100 रुपये 100 मिरच्या 100 बटाटे हे सगळं सोडून दुसरं काही सांगा. त्यानं सांगितलं दुसरं काहीच नाही, मग याच्यातलं काय द्यायचं ते दे. तो म्हणला जरा थांबत. घरात गेला, 100 रुपये आणून दिले हातात. मग 100 रुपये जर द्यायचेच होते तर 100 मिरच्या खाऊन 100 जोडे खाऊन 100 बटाटे खाऊन पुन्हा 100 रुपये देण्यात काय मजा आहे. अगोदरच देऊन टाकावेत ना. तसं कुठल्या तरी जन्मात येऊन ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय जर तुम्ही मुक्त होत नसाल तर या जन्मात करा ना ज्ञानेश्वर माऊली.